रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय पाहिलं होतं. त्याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन पाहायचं आहे आपल्याला. असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण पाहिलं होतं तर स्पॉन्जिलामधलं. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय तरी दिले पहा डेफिनेशन. रिप्रोडक्शन इज डिफाइंड ॲज द बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. अगोदरच्या सेम लाईफसारखाच दुसरा ॲनिमल तयार होणं याला तुम्ही काय म्हणतात, रिप्रोडक्शन, किंवा मराठीत त्याला म्हणतात प्रजनन. ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे. इट इज अ व्हायटल प्रोसेस विच एनेबल द स्पेसिस टू सर्वाईव्ह ओव्हर लॉंग पिरियड. स्पेसिसला जास्त काळ किंवा कायमचं या पृथ्वीवर राहण्यासाठी ही एक महत्त्वाची एक प्रोसेस आहे किंवा एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपण म्हणतो याला रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनची दोन मेथडने होते, असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्याच्यामध्ये गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट असते, ज्यात मेल आणि फिमेल इन्व्हॉल्व असतात त्याला म्हणायचं सेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्याच्यामध्ये गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट नसते आणि मेल आणि फिमेल इन्व्हॉल्व नसतात त्याला म्हणतात असेक्सुअल रिप्रोडक्शन. तसेच पुढं आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स पाहिले होते. त्याच्यामध्ये जे असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये ज्या प्रोजिनी तयार होतात, प्रोजिनी म्हणजे त्यांचे जे यंग वन्स तयार होतात, पिल्ले म्हणतो आपण त्याला, यंग वन त्याचे तयार होतात, त्यांना आपण काय म्हणतो, क्लोन्स म्हणतो, कारण ते सगळे एकसारखे दिसणारे असतात. हे पण आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चरला. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिले होते, जेमिल फॉर्मेशन आणि बडिंग. हे जेमिल फॉर्मेशन स्पॉन्जेसमध्ये घडून येते. त्याच्यामध्ये एक जसे बड म्हणजे एक गाठी टाईप त्यांच्यामध्ये जेमिल तयार होते आणि ते जेमिल जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा त्याच्यातून त्या ज्या सेल्स आहेत किंवा त्यांचे जे यंग वन्स आहेत ते बाहेर येतात आणि ते त्यांची लाईफ इंडिपेंडेंटली जगतात. त्याला म्हणतात, त्या ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये त्याला म्हणतात आर्किओसाइट्स. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल किंवा वॉटर टेम्परेचर वगैरे त्यांना फेवरेबल असेल तेव्हा ते हॅच आऊट होतात आणि त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. हे जेमिल स्ट्रक्चर दाखवले पाहिजे. हे मायक्रोफाइल एंड, हे मोनोएक्झॉन स्पिक्युल्स. मोनोएक्झॉन स्पिक्युल म्हणजे ते एक त्यांचं कॅल्केरियस स्केलेटन असतं जे त्यांना आधार देतं. हा त्याचं इनर मेम्ब्रेन हे त्याच्यात दाखवल्या आर्किओसाइट्स आणि हे आहे आउटर मेम्ब्रेन. पुढचं पाहिलं होतं आपण बडिंग इन हायड्रा. हायड्रामध्ये होणार बडिंग. याच्यामध्ये काय होते पहा, इथे एक हे आहे पहिल्या डायग्राममध्ये काय दाखवलं आहे, फर्स्ट बड तयार झाली पाहिजे. एक बड तयार झाली, नंतर ती बड थोडी मोठी होत चालली आहे, त्याला आपण म्हणतो डेव्हलपिंग बड, विकसित होत चालली ती. नंतर इथे काय झालं, ती एक फुल्ली मॅच्युअर बड तयार झाली आणि नंतर ही जी बड आहे ही बड इथं काय झाली, डिटॅच झाली आणि नंतर यंग हायड्रापासून सेपरेट झाला. तर याच्यापासून डायरेक्टली इथं न्यू वन यंग हायड्रा सेपरेट झाला. कशाद्वारे, तर बड फॉर्म होऊन. याला म्हणतात बडिंग इन हायड्रा. हे सुद्धा काय असेक्सुअल रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे. पुढचं पाहायचं आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. याच्यामध्ये गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट असते, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेलची इन्व्हॉल्वमेंट असते ज्या रिप्रोडक्शनमध्ये, त्याला म्हणतात सेक्सुअल रिप्रोडक्शन. It is a process which involves the production of offspring by the formation of fusion of gametes. It is called amphimixis. याच्यामध्ये ऑफस्प्रिंग्स म्हणजे जे यंग वन्स असतात, जी नवीन पिढी आहे
ती कशाद्वारे तयार होते? फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. गॅमेट्स म्हणजे जी युग्मक तयार होतात आणि त्यांच्या मिलनद्वारे म्हणजे फ्युजनद्वारे एकत्रित येऊन जो काय नवीन ऑक्सिजन तयार होतो याला म्हणतात ॲम्फिमिक्सिस. याला म्हणतात ॲम्फिमिक्सिस. फर्टिलायझेशन आणि ॲम्फिमिक्सिस या सेम सेम टर्म्स आहेत, काही प्रमाणात त्याच्यात थोडंसं वेगळेपण आहे. आता हे गॅमेट फॉर्मेशन तुम्हाला पुढे पूर्णपणे डिटेल दिलेलं आहे. हे गॅमेट्स जे असतात त्याला युग्मक म्हणतात. हे गॅमेट्स जे मेल आणि फिमेल आहे त्याच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये हे जे गॅमेट्स तयार होत असतात ते कोणत्या प्रोसेस तयार होतात? तर जी सेल डिव्हिजनचा एक प्रकार आहे मेओसिस, त्या मेओसिसने ते तयार होत असतात. आणि त्यांचं जेव्हा दोन गॅमेट्स म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं जेव्हा एकत्रीकरण होतं म्हणजे मिलन होतं किंवा त्याला फ्युजन म्हणतो आपण, फ्युजन झालं तर नवीन ऑफस्प्रिंग म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. हे बा इथं दिले पुढे बा, इन ॲनिमल्स गॅमेट फॉर्मेशन प्रायमरी इन्व्हॉल्व्स मेओसिस. मेओसिस इज द वन टाईप ऑफ सेल डिव्हिजन. रिडक्शनल सेल डिव्हिजन म्हणतात त्याला. नॉर्मली बॉडीची ग्रोथ होताना तिथे कोणती डिव्हिजन होते? सेल डिव्हिजन. तर तिथे होते मायटॉसिस. पुढे काय दिले पहा, सेक्स्युअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स शो 2 मेन फेजेस इन देअर लाईफटाईम. सेक्स्युअल रिप्रोडक्शन ॲनिमल्स जे असतात त्यांच्यामध्ये 2 फेजेस असतात लाईफमध्ये त्यांच्या. पहिली कोणती फेज आहे? एक ज्युवेनाईल फेज. आणि पुढची कोणती फेज आहे? एक रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता ज्युवेनाईल फेजमध्ये काय आहे पहा, याच्यामध्ये त्याची बर्थपासून ग्रोथ होते, फिजिकली त्याची ग्रोथ होते म्हणजे त्याची फक्त वाढ होते. पण ते जे ॲनिमल्स आहेत ते रिप्रोड्यूस करू शकत नाही, सेक्स्युअली रिप्रोडक्शन करू शकत नाही, म्हणजे ते नवीन ऑफस्प्रिंग तयार करू शकत नाही. कारण त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते मॅच्युअर झालेले नसतात. त्याच्यामुळे ते काय करतात? त्याच्यामुळे ते नवीन इंडिव्हिज्युअल तयार करू शकत नाहीत. म्हणून या फेजला काय म्हणायचं? ज्युवेनाईल फेज, जी बर्थपासून सुरू होते किंवा त्याला आपण फिजिकल ग्रोथ फेज. त्याच्यामध्ये फक्त त्यांची बॉडीची वाढ होते. दुसरी कोणती फेज आहे? रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. याच्यामध्ये काय होते? तर त्याची फिजिकल ग्रोथ संपते, म्हणजे फिजिकल ग्रोथ संपते आणि त्याच्यानंतर त्याचं ग्रोथ आणि ॲक्टिव्हिटी जी सेक्स ऑर्गन्सची जी असते ती त्याची इन्क्रीज होती. त्याचे जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते मॅच्युअर होतात, त्याची पूर्णपणे वाढ होते. आणि ते जे ॲनिमल्स आहेत ते सेक्स्युअली रिप्रोड्यूस करू शकतात किंवा सेक्स्युअली ते रिप्रोडक्शन करू शकतात. या फेजमध्ये ते ॲनिमल सेक्स्युअल रिप्रोडक्शन करू शकतात कारण त्यांची फिजिकल ग्रोथ पूर्णपणे झालेली असते आणि त्यांचे जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते चांगल्या रीतीने डेव्हलप झालेले असतात. आता हा जो टाईम पिरियड आहे ज्युवेनाईल फेज आणि रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज हा वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगवेगळा असतो. काहींमध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी लवकर येते, काहींमध्ये उशिरा येते. आता हे सेक्शुअल मॅच्युरिटी येते त्याच्या अगोदर जेव्हा ते ॲनिमल्स रिप्रोडक्शन करतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात. जसं की प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. आणि ते फर्टिलायझेशनच्या अगोदरची फेज त्याला म्हणतात प्री फर्टिलायझेशन. आता याच्यामध्ये काय काय घडतं? त्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होतं. गॅमेटोजेनेसिस म्हणजे इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, न्यू गॅमेट्स, याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. पुढची प्रोसेस काय? गॅमेट ट्रान्सफर. जे काही गॅमेट्स तयार झालेले आहेत गॅमेटोजेनेसिसमध्ये ते गॅमेट्स काय केले जातात? फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये ट्रान्सफर केले जातात, त्याला म्हणतात गॅमेट ट्रान्सफर. नंतर प्री फर्टिलायझेशन हे आहे प्री फर्टिलायझेशन. याच्यानंतर काय? फर्टिलायझेशन. याच्यामध्ये काय झालं? फ्युजन ऑफ मेल अँड
फिमेल गॅमेट्स म्हणजे फर्टिलायझेशन. हे तुम्हाला माहीतच आहे, फर्टिलायझेशनची डेफिनेशन आपण अगोदरपासून पाहिलेलीच आहे. नंतर पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या घडामोडी. त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ झायगोट. झायगोट मीन्स जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट्सचं युनियन होते म्हणजे एकत्रीकरण होतं, तेव्हा जे सिंगल सेल ऑर्गॅनिझम कोणता आहे तो तयार होतो, यंग वन, छोटा वन सिंगल सेल, त्याला म्हणतात झायगोट. आणि त्याच्यामध्ये नंतर वेगवेगळे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये बदल घडून येतात आणि तो एकदम मॅच्युअर ॲनिमल तयार होतो. तर त्याला म्हणतो आपण एम्ब्रिओजेनेसिस. त्याची विशिष्टरित्या अशी ग्रोथ होत चालते, विकसित होतात त्याचे सगळे पार्ट्स, त्याला म्हणतात, त्या सगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमधून तो जातो, त्याला म्हणतात एम्ब्रिओजेनेसिस. सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल्स शो व्हॅरियस ब्रीडिंग पॅटर्न्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल्स जे असतात ते व्हॅरियस ब्रीडिंग पॅटर्न शो करतात. जसे की गोट, शीप, डॉंकी हे सीझनल ब्रीडर्स आहेत, ते विशिष्ट सीझनमध्ये त्यांचं रिप्रोडक्शन करतात. तसेच काही प्राणी जे आहेत ते कंटिन्युअस ब्रीडर्स आहेत, जसे की ह्युमन, एप्स, हे जे काय ते कंटिन्युअस ब्रीडर्स आहेत, ते पूर्ण वर्षभरात कधीही रिप्रोडक्शन करू शकतात. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोडक्सिंग ॲनिमल्स. ह्युमन त्यांची जी नवीन यंगवन्स आहेत ते कशाद्वारे प्रोड्यूस करतात, सेक्शुअली रिप्रोडक्शन करून तयार करतात. याच्यामध्ये व्हॅरियस प्रोसेस आहेत किंवा व्हॅरियस स्टेप्स आहेत सिक्वेन्शियल ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये. त्याच्यामध्ये आहे गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसमध्ये म्हणजे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, त्याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. नंतर आहे इनसेमिनेशन्स. इनसेमिनेशन म्हणजे जे काय गॅमेट्स तयार झालेले आहेत त्यांचं इन्सर्शन किंवा त्यांचं पेनिट्रेशन फिमेलच्या व्हॅजिनल ट्रॅक किंवा फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये केलं जातं, त्याला म्हणतात इन्सेमिनेशन. नंतर पुढे आहे इंटरनल फर्टिलायझेशन. जे काय मेल आणि फिमेलचं गॅमेट्सचं फ्युजन होतं, ते फ्युजन होतं त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. पण ते जर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये होत असेल तर त्याला म्हणतात इंटरनल फर्टिलायझेशन. आणि जर ते फ्युजन मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन काही प्राण्यांचं कसं बाहेर होतं, बाहेरच्या इन्व्हायरमेंटमध्ये होतं, जसं फ्रॉग्स वगैरे झालं ते बाहेरच्या इन्व्हायरमेंटमध्ये होते, पाण्यात होतं त्यांचं फ्युजन, तर त्याला म्हणतात एक्सटर्नल फर्टिलायझेशन. इथं काय दिलं आहे, इंटरनल फर्टिलायझेशन. ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये तिथे काय होत असतं तर इंटरनल फर्टिलायझेशन, जे फ्युजन आहे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये होतं. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक म्हणजे जो काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकचा जो फॅलोपियन ट्यूब जो पार्ट आहे त्याच्यामध्ये होते. नंतर पुढचं काय होते, फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो, झायगोट फॉर्मेशन. त्याच्यानंतर काय असते पुढची स्टेज, एम्ब्रिओजेनेसिस. त्याच्यानंतर आहे जेस्टेशन म्हणजे गर्भधारणा, आणि पार्च्युरेशन म्हणजे प्रेग्नन्सी, यंग वनना बर्थ देणं, त्याला म्हणतात पार्च्युरेशन. नंतर पुढे काय दिले पहा, द गॅमेट्स म्हणजे युग्मक म्हणजे स्पर्म्स आणि एग्स आर प्रोड्यूस बाय प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. जे काही प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहेत ते काय करतात, स्पर्म्स आणि एग प्रोड्यूस करतात. जसं की प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणते कोणते आहेत, मेलमध्ये कोण आहे, टेस्टिस, आणि फिमेलमध्ये कोणता आहे, ओरी. हा काय प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. मेलमध्ये टेस्टिस आणि फिमेलमध्ये ओरी, हा एक आहेत प्रायमरी सेक्स ऑर्गन. यांच्या थ्रू काय होतात, गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स म्हणजे कोणते गॅमेट्स, मेलमध्ये स्पर्म्स तयार होतात आणि फिमेलमध्ये काय तयार होतात, एग्स तयार होतात.
आता ऑर्गन्स अदर दॅन टेस्टिस अँड ओव्हरी आर कॉल्ड सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. जे काही ऑर्गन्स टेस्टिस आणि ओव्हरी सोडून जे काही ऑर्गन्स असतात त्यांना म्हणतात सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. म्हणजे काही प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहेत टेस्टिस आणि ओव्हरी, त्यांना वगळून जे बाकीचे काही सेक्स ऑर्गन्स आहेत त्यांना म्हणतात सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. Male and female can be externally differentiated by certain specific features called secondary sexual characters. मेल आणि फिमेल एक्सटर्नली वेगळे असतात. ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्समुळं ते एक्सटर्नली वेगळे असतात त्यांना म्हणतात सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, किंवा त्यांना दुसरा शब्द आहे सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. जसं की मेल आणि फिमेल फ्रॉग जे आहे त्यांच्यामध्ये वेगळेपण आहे. मेल फ्रॉगमध्ये नेप्च्युअल त्याचा जो लेग्ज आहे त्या लेग्जला नेप्च्युअल पॅड्स असतात. त्यांचा आकार छोटा मोठा म्हणजे त्यांच्या आकारात बदल असतो, त्यांच्या आवाजात बदल असतो. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना काय म्हणायचं, सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. जसं की मेल आणि फिमेल डिफरन्शिएट करताना आपण जे कॅरेक्टर म्हणतो त्यांना म्हणतात सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. तसं दिलं इथे पहा ह्युमनमध्ये, इन मेल्स प्रेझेन्स ऑफ बियर्ड, मुस्टाची, हेअर्स ऑन चेस्ट, मस्क्युलर बॉडी, enlarged larynx are the secondary sexual characters, while in female these characters are developed breast, broader pelvis and high pitch voice. नंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. थँक्यू.